पुढे द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय अशी स्थिती येईल असं आता वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। गमतीचा भाग सोडा पण मला कुणाचा अपमान करायचा नाही असं अजित पवार म्हणतायत। अनेक जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींच्या जन्मदरात तफावत आहे असं अजित पवार यांचं म्हणणं आहे। पाहूया अजितदादा नेमकं काय म्हणालेले। मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील, 790 पर्यंत पण मुली बोलणारे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल त्याच्यातला गमतीचा भाग होता, नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवार द्रौपदीचा अपमान केला, अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही। मध्ये मध्ये अजितदादांच्या या वक्तव्यावर आव्हाड काय म्हणालेत पाहूया। ही गद्दार विरुद्ध निष्ठावानांची लढाई आहे आणि कोणी किती काही म्हणू दे, तुम्ही गद्दारीच केली। तुमच्यासाठी दुसरा शब्द नाही, तुम्ही गद्दारीच केली। तेव्हा आम्ही दरोडेखोर आहोत का, आम्ही चोरटे आहोत का? वाद स्वतःच्या कर्तृत्वावर माणूस उभा राहतो। जेव्हा जेव्हा साहेबांनी बंड केलं तेव्हा साहेबांनी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।